नमस्कार. मोंढीम पंचक्रोशीतील सर्व यात्राप्रेमी नागरिकांनो, मोंढीमचे ग्रामदैवत पेंढा देवस्थान यात्रेचा शुभारंभ 29 पासून सुरुवात होतोय आणि यंदाच्या वर्षी 5 दिवसाच्या 6 दिवस यात्रा आहे. मागील वर्षी पण 6 दिवस सदरची यात्रा होती. आताच पोलीस प्रशासनाची या ठिकाणी एक बैठक झाली. सगळे पदाधिकारी, वेदा देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी यांच्यासमोर एक बैठक झाली. या बैठकीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेण्यात आला की जेणेकरून आपली यात्रा दरवर्षीप्रमाणे अतिशय शांततेत पार पडावी अशा हिशोबानं आज या ठिकाणी पोलीस प्रशासनानं सहकार्याची भूमिका दाखवली आणि आज या ठिकाणी झालेल्या या बैठकीमध्ये असा ठराव करण्यात आला की डिजिटल आपण बंदच केलेलं आहे. 3-4 वर्ष झालं. खाली देवस्थान परिसरात आपला जे चौक सोडल्यानंतर तिथून खाली कुठंच डिजिटल लावायचं नाही असं आपलं सगळ्यांचं ठरलेलं आहे. त्याप्रमाणे डिजिटल मुक्त यात्रा होणार आहे. दुसरी गोष्ट, आपल्या यात्रेमध्ये जे शिरणी काढली जाते देवाला, त्या शिरणीची परंपरा ही गेल्या अनेक वर्षापासून आपल्याकडे आहे. प्रभाकर पंतजी साठेमालक स्वर्गीय यांच्यापासून आपण बघतोय की शेखलाल व्यवहारे असतील, मनोहर पाटील असतील, त्यावेळी जी सगळी टीम होती त्यावेळेला आपण एक करत होतो की आम्ही लहान होतो त्यावेळेला, पण त्यावेळेला त्या शिर्डीच्या वेळेला नायकीने आणल्या जायचे आणि त्या नायकीने म्हणजे गावकऱ्यांची आणि पंचक्रोशी लोकांची ज्यांचं नृत्य बघायला गर्दी व्हायची. त्याच पद्धतीनं आता आपल्याकडे एक पद्धत चालू झालेली आहे की शिर्डी समोर नायकीने नाचवल्या जातात. तर यंदाच्या वर्षी जी मंडळ शिर्डी काढणार आहे त्यांना संध्याकाळी 9 पर्यंतची वेळ दिलेली आहे. रात्री 9च्या आत त्यांनी त्यांच्या शिर्डीचा कार्यक्रम सगळा आटोपता घ्यायचा आहे आणि ज्या नायकीने ते आणतील त्या सर्व नायकीने या इथून जेधे चौक जो आहे त्या जेधे चौकापासून खाली सगळ्या नायकीने चालत जातील. त्यांना सर्व बंदोबस्त असेल, त्यांची सगळी जबाबदारी असेल की त्या मंडळानं घ्यायची आणि त्याच्याबरोबर पोलीस प्रशासन सुद्धा असतील. त्याच्यामध्ये जे दारू पिऊन गोंधळ करणारे असतील त्यांच्यावर त्या ठिकाणी पोलीस प्रशासन हे कारवाई करणारे साहेबांनी आता सगळ्या समोर सांगितलंय. बंदोबस्त मोठ्या प्रमाणात देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे सोंगाच्या गाड्या बघण्यासाठी आबालवृद्धांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. लहान मुलं तर आई वडिलांना घरातून घेऊन आम्हाला सोंगाची गाड्या बघायचे, आम्हाला सोंग बघायचे म्हणून मोडणी व पंचक्रोशीतली आजूबाजूच्या खेड्यातली लोक सुद्धा आपल्या लहान मुलांना घेऊन येतात. तर यंदाच्या वर्षी सुद्धा सोंगाच्या गाड्यासाठी आपल्याला साहेबांनी ज्या सोंगाच्या गाड्या निघणार आहेत त्यासाठी 20 पोलिसांचा बंदोबस्त सोंगाच्या गाड्याबरोबर देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि तो सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मांडला. त्यांनी त्याला मान्यता दिली. त्याबद्दल आज या ठिकाणी सर्व ग्रामस्थ आणि यात्रा पंच कमिटी यांच्या वतीनं पोलीस प्रशासनाचा आम्ही आभार मानतो आणि आम्हाला यात्रा पूर्ण पार पडेपर्यंत 6 दिवस पोलीस प्रशासनानं पूर्णपणे सहकार्य करावं आणि मोडणीमकर नागरिकांनी यामध्ये सगळ्यांनी सहभाग व्हावं असं मी वेताळ चरणी प्रार्थना करून आवाहन करतो.